नमस्कार. तुमचे खूप खूप स्वागत आहे आईच्या राज्यात या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण छान अशी कोबीची सुक्की भाजी करणार आहोत, जी आपण टिफिनला पण नेऊ शकतो, पोळीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकतो. आणि ही भाजी करायला इतकी सुंदर आणि सोपी आहे. इथे मी कोबी घेतलेला आहे. हा जवळजवळ पावशेर कोबी आहे आणि असा मी लांब लांब चिरून स्वच्छ चाळणीमध्ये धुवून घेतला आहे. त्याच्यासाठी मी इथे हरभऱ्याची डाळ भिजवलेली आहे. ती पण एक 15-20 मिनटं छान भिजली. आणि 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्याच्यामध्ये या भाजीला आपण हे सगळं जे साहित्य घेतलं ते वाटून घालणार आहे. इथे मी एक 7-8 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात, हिरवी मिरची घेतलेली आहे, 2 खोबऱ्याचे तुकडे आणि कोथिंबीर. हे आपण वाटून भाजी करणार आहोत. वाटलेल्या भाजीला खूप छान चव येते. तुम्ही नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी खलबत्ता घेतलेला आहे. तुम्ही मिक्सरवर केलं तरी छान होईल, पण मला खलबत्त्यात आवडतं. याच्यामध्ये आपण खोबऱ्याचे तुकडे घालूया. आधी आपण खोबरं टेचून घेऊया. अशा पद्धतीने भाजी केली तर खूप छान चव येते. त्याच्यामध्ये लसणीच्या पाकळ्या, आधी फक्त लसूण आणि खोबरं वाटणार आहे. आता आपलं लसूण आणि खोबरं छान इथं बारीक वाटून झाले, तुम्ही बघू शकता. आता मी लसूण आणि खोबरं याच्यात काढून घेतले. आणि आता आपण याच्यामध्ये मिरच्या टाकूया. कोथिंबीरीच्या या काड्या घेतल्यात त्या टाकूया. आणि जे भाजीला आपण मीठ घालणार आहे ते मीठ मी इथं सगळं घालून घेते. आणि हे सुद्धा आपण आता छान असं टेचून घेऊया. आता आपण भाजीच्या फोडणीची तयारी करूया. कढई आपली छान गरम झाली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये तेल ओतून घेऊया. तेल आपलं छान गरम झालं आहे. आता आपण याच्यामध्ये मोहरी घालून घेऊया, जिरं घातले आणि हे खोबरं आणि लसूण आणि हे छान थोडंसं फ्राय होऊ द्यायचं. आणि आता आपण मिरची आणि कोथिंबीर आणि मीठ हे पण याच्यात घालायचं. आणि कांदा थोडा होऊ द्यायचा आहे. त्याच्यात आपण थोडंसं हिंग घालायचं आहे, भाजीला छान चव येते. आणि थोडीशी हळद. आता हे आपण 1-2 मिनटं छान असं परतून घेऊया. आणि आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कोबीची भाजी अंगच्या पाण्यातच शिजवायची, वरून अजिबात आपण पाणी नाही टाकणार आहे. त्यामुळे त्याची चव खूप वाढते आणि बिलकुल वरून पाणी घालायचं नाही आहे. आता आपण याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया. आणि आता आपण लगेच याच्यावर कोबी टाकून द्यायचा आहे, स्वच्छ धुवून चिरलेलं कोबी. आणि पटकन खालीवर करायचं, नाहीतर आपला कोबी जे खाली आपण जे कांदा वगैरे घातले ते थोडं जळण्याची शक्यता आहे. डाळ घालून घेते. जी आपण डाळ भिजवली होती ही हरभऱ्याची डाळ आहे. मी साधारणतः 1 तास ही भिजवलेली होती. ही आपण टाकून द्यायची याच्यावर. आता मी हे झाकण आहे ना, हे झाकण घालते याच्यावर. मध्ये मध्ये आपल्याला थोडंसं झाकण काढून बघावी लागेल. हे बघा, कोबीला किती छान असं पाणी सुटलं आहे. मुळातच कोबीला जास्त पाणी सुटतं, आपल्याला वरनं पाणी टाकायची काही गरज नाही. अतिशय सुंदर, खमंग अशी चटपटीत आणि झणझणीत अशी ही कोबीची भाजी तयार होते. आपली छान भाजी आता एकदम मस्त असं, हे बघा, अंगच्या पाण्यात एकदम छान असं तेल दिसते, कारण आपण त्याच्याच पाण्यात शिजवली ना, त्याच्यामुळे ते अतिशय सुंदर झाली आहे. बघा, आता आपली भाजी तयार आहे. चला बाबा, आता छान भूक लागली आहे आणि मस्त गरम गरम जेवायला घेऊया. वरून छान अशी चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि घ्या जेवायला. इथं मी गॅस बंद केला आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला नक्की विसरायचं नाही. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि छान असा रेसिपीसोबत. पुन्हा भेटूया. थँक्यू. बाय.